आपल्याला ऐकायला मिळालं, आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. यापूर्वी राज्यस्तरावर काम करत असताना अनेक वेळा आपलं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळालं. ज्या वेळेस स्नेहा जोशी म्हटलं का डॉक्टर नंदा भोर त्यांचं समवेत असणारच, त्या निमित्तानं सदैव आम्हाला आठवण येतच राहते. प्रत्येक राज्यस्तरीय कृती सत्रामध्ये मार्गदर्शन घेत असताना आणि पुन्हा हा एक सुवर्णयोग आलेला आहे, जेणेकरून तुमच्या मार्गदर्शनाचं जे आम्हाला सोनं करायची संधी मिळालेली आहे, निश्चित आम्ही त्या संधीचं सोनं करणार आहोत. मान्य डॉक्टर नंदा भोर यांचं पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातर्फे सहर्ष स्वागत. कदाचित आपल्यापैकी सर्वांना मॅडमचा परिचय असेलच, किंवा जे राज्यस्तरावर काम करत आहेत त्या सर्व अध्यापकांना तर निश्चितच मॅडमचा परिचय असेलच. मॅडम, आपणास एक सांगू इच्छितो, या ठिकाणी आपल्याला ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अध्यापक मंडळी तर आहेतच, परंतु राज्यातील सुद्धा बहुतांशी जिल्ह्यातील अनेक तज्ज्ञ मंडळी आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी आपल्या या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रामुख्याने उस्मानाबादचे आमचे मार्गदर्शक, ज्यांनी या व्यासपीठावर येण्याची संधी निर्माण करून दिली, मान्य घेवारे सर, आणि जिल्ह्यातील सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातले अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक मॅडम या ठिकाणी आपल्याला ऐकण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी प्रथमतः नमूद करू इच्छितो आणि उपस्थित सर्व अध्यापक वर्गांना मॅडमचा अल्पसा परिचय या ठिकाणी देतो. मॅडमचं नाव आहे डॉक्टर नंदा भोर. भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, तालुका खेड, जिल्हा पुणे, या ठिकाणी गेल्या 26 वर्षापासून मराठी विषयाचं ते अध्यापन करतायत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे येथे मराठी विभागामध्ये विषय सहाय्यक म्हणून सध्याही त्या कार्यरत आहेत. बालभारती येथे मराठी अभ्यास गट सदस्य यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं त्यांना प्राप्त झालेला आहे. सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून नाट्य लेखनासाठी 3 वेळा प्रथम क्रमांकाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. 2008 पासून राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम पाहतायत आणि आज तागायत ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतायत. ज्या वेळेस अभ्यासक्रम बदलतो, या अभ्यासक्रम बदलाच्या वेळेस ज्या वेळेस अनेक अडचणी अध्यापकांना येतात, त्या सर्व अडचणी दूर करण्याचं काम मॅडम करतात. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत असताना तेवढ्या 4 दिवसापुरतच नव्हे, तर वर्षभरामध्ये मॅडमला कोणीही फोन केला तर कुठल्याही घटकावरती मॅडम आपल्याला चांगल्या रीतीनं त्या शंकेचं निरसन करतात. शिवाय मार्च परीक्षा जवळ शेवळे सर माईक जवळ आवाज येत नाही तुमचा. योग या ठिकाणी लाभलेला आहे. मॅडमचे स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की कृपया आपण आपल्या संभाषणाला, आपल्या चर्चेला, संवादाला आपण सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. किंबहुना प्रत्येक सजीव प्राण्याला प्राप्त होत असतात. मी मुद्दामून या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक सजीव प्राण्याला त्या प्राप्त होत असतात आणि म्हणून त्या फक्त चेतवायच्यात, त्यांचं स्फुलिंग निर्माण करायचे, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. रसग्राही भावनांना चेतवल्यानंतर त्या भावना सगळ्या समर्पक असतील असं नाहीये आणि म्हणून पुढचा टप्पा सांगितलाय की त्यामधील समर्पक कौशल्यांना जाग करणे. म्हणजे फक्त कौशल्यांना जागा करणं असं ज्ञान रचनावाद सांगत नाही, तर पुढे शब्द जोडलेला आहे, त्याच्यातील समर्पक कौशल्यांना जागा करायची, म्हणजे योग्य तीच कौशल्य. कारण आज आपण समाजामध्ये पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो, तरी सुद्धा आज समाजामध्ये मोठ्या समस्या पाहायला मिळतात. आणि मग कुठंतरी आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारतो की असं का? मग ते काचं उत्तर जेव्हा आपण शोधायला जातो, तेव्हा त्याच्यामधली जी कौशल्य आहेत ती कौशल्य सगळी पाहिली का आपण, आणि योग्य ती कौशल्य त्याची जागी केली का, हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानरचनावाद हेच सांगतो
की त्याच्यातील समर्पक कौशल्यांना जागं करा. कौशल्य जागं झाल्यानंतर त्याने स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. म्हणजे कौशल्य आहे, परंतु त्या कौशल्याला कुणीतरी सांगितलंय म्हणून ते पुढे आणायचं असं नाहीये. तर त्याबाबत त्याने स्वतः तो विचार करावा आणि तो विचार करायला त्याला स्वतःला भाग पाडावं. तू असं कर, असं आपण सांगता कामा नये. तर त्याने काय करावं हे त्याचं त्याला सुचावं. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे विचार करायला जेव्हा तो लागेल, त्या स्वतंत्रपणे विचार करायला लागल्यानंतरच ह्या विश्वामध्ये त्याला विहार करायला सोडलं पाहिजे. ह्या विश्वाचा अनुभव घ्यायला त्याला सोडलं पाहिजे. कारण आपण पाहिलेलं आहे, पुराणामध्ये पाहिलेलं आहे की समुद्र मंथनामधून अमृत आलं तसं विषय आलं. आणि म्हणूनच आजही समाजामध्ये चांगलं आहे तसं वाईटही आहे. परंतु जे जे चांगलं आहे ते निवडणं, ते निवडून घेणं, ही जी शक्ती आहे ती शक्ती त्याला प्राप्त करून द्यायची. आणि ती शक्ती प्राप्त करून देण्यासाठी या विश्वाचा अनुभव घेण्याची संधी त्याला आपण उपलब्ध करून द्यायची आहे. विश्वाचा अनुभव घेत त्या संधी त्याला प्राप्त झाल्यानंतर खचितच तो स्वतंत्रपणे त्याचा निर्णय घ्यायला शिकेल. आणि म्हणून स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला आपण त्याला शिकवलं पाहिजे. आणि या सगळ्या याच्यातून तो स्वतंत्रपणे जगायला शिकेल. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी मुद्दाम या PPT मध्ये बाण दाखवलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की तेजोमय बुद्धी असल्याशिवाय रसग्राही भावना चेतवता येत नाहीत. त्या भावनांमधून कौशल्य निर्माण करता येत नाहीत. कौशल्य निर्माण होतात तेव्हा विचार आपोआपच सुरू होतो. आणि विचारातूनच या विश्वाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देता येते. त्याच्यातून तो स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकतो आणि स्वतंत्रपणे जगायला शिकतो. स्वतंत्रपणे जगायला शिकवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट ज्ञानरचनावादाने सांगितलेली आहे. कुणाच्या सांगण्याने, की ज्याला आपण दुसर बुद्धी म्हणतो, त्या सांगण्याने तो पुढे जाता कामा नये. कारण एक आपल्यालाही माहिती आहे, याही वयामध्ये आपल्याला लक्षात येईल की एखादी गोष्ट आपल्या विचाराने झाली, मग ती चुकीची जरी झाली तरी ते वाईट वाटत नाही. परंतु दुसऱ्यांच्या विचाराने आपण ती गोष्ट केली आणि जर ती चुकीची जर झाली तर ते जास्त वाईट वाटतं. याचं उदाहरण विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही देत आले असाल. परीक्षेच्या वेळेस आपलं उत्तर बरोबर आहे, परंतु दुसऱ्याच्या पेपरवरचं पाहिले आणि त्याचं बरोबर आहे म्हणून आपलं बरोबर उत्तर खोडलं आणि त्याचं उत्तर लिहिलं आणि नंतर लक्षात आलं की ते चुकीचं होतं. त्यावेळेस त्याला प्रचंड वाईट वाटत असतं. ही जी भावना आहे, ही भावना सर्वात महत्वाची आहे. आणि म्हणून स्वतंत्रपणे त्याला जगायला शिकवणं, निर्णय घ्यायला शिकवणं, या गोष्टी आपल्या पाठ अध्यापनाच्या मधून साध्य झाल्या पाहिजे. आणि कुठल्याही पाठाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यासमोर हे हेतू असले पाहिजे, ही उद्दिष्ट असली पाहिजे. तरच आपण त्या पाठाकडून इच्छित अशा काही गोष्टी प्राप्त करू शकतो. खरं तर पाठ्यपुस्तक आणि पाठ ही फक्त माध्यम आहेत, हे वारंवार आपण बोलत असतो. सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करायचा, त्यावेळेस त्याची शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक वाढ त्याची झाली पाहिजे. या दृष्टीने अभ्यासक्रम तयार केला जातो, पाठ्यक्रम त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो. आणि मग पाठ्यक्रम समाविष्ट केल्यानंतर सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होईल असा पाठ पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे का? की फक्त काही गद्य उचलायचे आणि टाकायचे, काही पद्य घ्यायचे आणि टाकायचे, असं करून पुस्तक तयार झालेलं नसतं. प्रत्येक पाठ उचलताना किंवा प्रत्येक पाठ घेताना त्याच्या पाठीमागचे हेतू स्पष्ट झालेले असतात. आणि त्या हेतूंनी हे पाठ्यपुस्तक तयार झालेलं असतं. माध्यम म्हणून जेव्हा आपण घेतो, तेव्हा आजचा जो आपण पाठ पाहणार आहोत, त्या पाठामधून ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत का? याचा विचार करणं गरजेचं आहे. त्या पाठामधून मी माझ्या विद्यार्थ्याच्या तेजोमय बुद्धीला चालना देऊ शकेल का? त्या पाठातून मी माझ्या विद्यार्थ्याची रसग्राही भावना चेतवू शकेल का? त्याला स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकवेल का? त्याला ह्या विश्वाचा अनुभव देण्याची संधी त्याला ह्या पाठातून प्राप्त होईल का? तो स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकेल का? आणि स्वतंत्रपणे जगायला शिकेल का? हे पाहणं या ठिकाणी अपेक्षित आहे.
सर्व विश्वची सुखी व्हावे. डॉक्टर यशवंत पाठक यांचा पाठ. खरं तर लेखकाचाच अनुभव जर घेतला किंवा लेखकाचा परिचय जर तुम्ही करून घेतला, तर मूर्तिमंत ज्ञानेश्वरी ज्यांच्यामध्ये भरून राहिलेली आहे, असे हे लेखक आहेत. हा पाठ त्यांच्या कुठल्या पुस्तकातून समाविष्ट केलेला नाहीये. या पाठाचं स्वतंत्र लेखन त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. कारण मूळ हेतू असा होता, की सर्व संत पाठातनं सुरुवातच झालेली आहे. फक्त काव्यानंदासाठी, फक्त ऐकण्यासाठी म्हणून जरी असली, तरी अभंग आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी ते श्रवण, त्या काव्याचं श्रवण, अभंग काय आहे, कसं आहे, हे त्या वयामध्ये त्यांना अपेक्षित नाहीये. परंतु किमान अभंगांना चाल लावणं, ते अभंग चालीवर म्हणणं, ती गेयता प्राप्त करणं, तालसूर प्राप्त होणं, हे अभंगाच्या त्या शब्दातून जे प्राप्त होतं, ते इतर गीतातून प्राप्त होईल असं मी म्हणणार नाही. परंतु सुरुवात मात्र संतांच्या अभंगातून झाली हे म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून काव्य हा साहित्य प्रकारे त्यामध्ये आला. 1ली ते 9वीच्या अध्ययनाचं संपूर्ण सार या पाठामध्ये आलेलं आहे, की जे मी आत्ता तुम्हाला कथन केलं. की संतांची ओळख फक्त आपल्याला 8वीत आल्यानंतर झालेली नाहीये किंवा तो विद्यार्थी फक्त 8वीत आल्यानंतर ओळख करून घेतोय असं नाहीये. तर 1ली पासून संतांची ओळख तो करून घेतो आहे. आणि ती कशा प्रकारे हे मी आत्ता बोलले. त्याला झालेली आहे. फक्त एक उजळणी म्हणून. किंबहुना मी 10वीचं हे पाठ्यपुस्तक आहे ना, ते उजळणी म्हणूनच म्हणेल. 9वी पर्यंत जे जे काही तुम्ही शिकलेला आहात, ज्याचं काही अध्ययन तुम्ही केलेलं आहे, त्या सर्व गोष्टींची उजळणी म्हणजे हा पाठ आहे. पडताळून पहा. आणि मग सर्व पाठांची उजळणी किंवा सर्व इयत्तांची उजळणी ह्या पुस्तकामध्ये झालीये. त्याचबरोबर या पाठामध्ये 10वीच्या पुस्तकामधील सर्व पाठांची पण उजळणी आहे. कारण या पाठामधून आपण अध्यात्म आणि विज्ञान असं एकत्रीकरण केले. त्याचबरोबर एक कोलाज निर्माण केलेला आहे. सर्व संतांचं साहित्य एकत्र घेतलेलं आहे. आणि सर्व संतांचं साहित्य एकत्र घेत असताना त्यांच्या कार्याची ओळख आपण करून देतोय. या संतांच्या कार्याची ओळख करून देताना अगदी 4च शब्दामध्ये ओळख जरी म्हटलं ना, तरी सांगता येईल. समता वर्तावी आणि अहंता खंडावी. या 4 शब्दामध्ये संतांची ओळख करून देता येते. समता वर्तावी, वर्तणे, सांगणे आणि आचरणात आणणे. समानता फक्त सांगण्यापुरती नाहीये, तर ती आधी आपल्या आचरणात आली पाहिजे. आणि समता कधी निर्माण होते? भेदाभेद कधी नष्ट होतो? अद्वैत कधी निर्माण होतं? जेव्हा माझ्यामधला अहंकार नाहीसा होतो तेव्हा. कुठल्याच प्रकारचा. मानव आणि प्राणी असाही भेदाभेद नको. स्त्री आणि पुरुष असाही भेदाभेद नको. किंबहुना कुठल्याच प्रकारचा भेदाभेद नको. ज्या संतांची आपण ओळख करून घेणार आहोत या पाठाच्याद्वारे, त्या प्रत्येक संतांनी आपल्याला अद्वैत सांगितलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण पाठाचा सार याद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं काव्य आपण देशभक्तीचं जेव्हा पाहतो ना, तेव्हा देशाकडून विश्वाकडे जायचं. आणि त्याचबरोबर पुढचं बोलतो मराठी 12व्या शतकामध्ये महानुभव पंथाने विवेक सिंधू या ग्रंथाच्या निमित्ताने मराठी पुढे आली. त्याच रचनेतील श्रवण बेळगोळ या ठिकाणचा शिलालेख आणि मराठीचं हे पाऊल पहिलं पडलं ते ह्या 12व्या शतकामध्ये. पुढे संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके असं म्हणत अमृतालाही पैजेवर जिंकणारी असी असं तिचं कौतुक केलं. 3ऱ्या पाठामध्ये जेव्हा आपण येतो ना, आजी कुटुंबाची आगळ, एकत्र कुटुंब पद्धतीचं मूर्तिमंत उदाहरण आणि त्या कुटुंबाला बांधून ठेवणारं ते व्यक्तिमत्व. तुम्हाला असं वाटत नाही का की त्या आजीमध्ये ज्ञानेश्वरच होते? कारण कुटुंब जेव्हा आपण बांधू ना, तेव्हा आपण समाज बांधू शकू, तेव्हा आपण गाव बांधू शकू, तेव्हा आपण जिल्हा, राज्य, देश आणि विश्वाकडे जाऊ शकू. पुढे अशाच प्रकारे प्रत्येक पाठामध्ये वसंत हृदय चैत्र जेव्हा येतो, तेव्हा निसर्गाची जडणघडण, की निसर्गामध्ये आपण आणि आपल्यामध्ये निसर्ग भरलेला असला पाहिजे, याचाही सार या पाठामध्ये आलेला आहे.
शेवटचा जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदातून तुमच्या लक्षात येईल. पुढे आपण त्याच्यावर बोलूयाच. अशा संतांच्या कार्याची ओळख आणि सर्व पाठांचा सार या पाठामध्ये सामावलेला आहे. त्याचबरोबर या पाठाचं खूप छान वैशिष्ट्य म्हणजे सर्व गाभा घटक. आता मी वेळेच्या अभावी हे सर्व गाभा घटक किंवा जीवनमूल्य किंवा जीवन कौशल्य सांगत नाही. पण तुम्ही पडताळून पहा. कदाचित माझा शब्द आगाऊ ठरेल, परंतु मी पडताळून पाहिले की असा कुठलाच गाभा घटक नाही की जो या पाठातून साध्य होत नाही. भारताचा सांस्कृतिक आणि सामायिक वारसा या ठिकाणी जतन केलाय. पर्यावरणाचं संरक्षण संतांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मताच नव्हे तर विश्वाचं कल्याण या ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे. स्त्री पुरुष समानतेचा संदेश अद्वैतामधून संतांनी आपल्याला यामधून दिलेला आहे. असा प्रत्येक गाभा घटक या पाठामधून व्यक्त होतो. जीवनमूल्य तर सांगायची आवश्यकताच नाही. असं कुठलं जीवनमूल्य नाही की जे संतांमध्ये नव्हतं. किंबहुना त्यांना म्हणूनच संत म्हटलेलं आहे. सदवर्तन, स्थितप्रज्ञ, समभाव ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात आणि त्यामुळं प्रत्येक जीवनमूल्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन कौशल्य. मला स्वतःला ओळखता येते का? स्वची जाणीव. मी इतरांशी परिणामकारक संप्रेषण करू शकतो का? सुसंवाद. मला नवनिर्मिती करता येऊ शकते का? मला माझ्या तणावाचं समायोजन करता येते का? या सगळ्या गोष्टींचं आणि त्या कसे करायचं हे या पाठातून सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानरचनावादी तंत्राने जर किंवा पद्धतीने जर तुम्ही हा पाठाचं अध्यापन करणार असाल तर कुठलंही तंत्र तुम्ही त्या ठिकाणी घ्या, तुम्हाला हा पाठ सहजगत्या विद्यार्थ्यांपर्यंत नेता येईल. अगदीच उदाहरणच जर द्यायचं म्हटलं तर पृच्छातंत्र म्हणजे प्रश्न विचारणे, हे जर तंत्र तुम्ही वापरलं तर संतांचा परिचय जो त्यांना 9वी पर्यंत झालेला आहे त्याची उजळणी आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर संकल्पना चित्र हे जर तंत्र तुम्हाला वापरायचं असेल तर फळ्यावर फक्त भारतीय संत असं गोलामध्ये लिहिलं तर बाजूला हे संकल्पना चित्र सहज स्पष्ट होत जाईल. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्प यावर घेऊ शकता. असं प्रत्येक तंत्र व्यष्टी अभ्यास म्हणून तंत्र ज्ञानरचनावादामध्ये आहे. व्यष्टी अभ्यास म्हणजे व्यक्तीचा अभ्यास. आयुष्यामध्ये एका तरी संतांचा अभ्यास जरी ह्या विद्यार्थ्यांनी केला ना तरी मला वाटतं जगणं हे त्यांचं सोपं होऊन जाईल. अध्यापनाचा जो हेतू सांगितलाय की स्वतंत्रपणे जगायला शिकवणं हे प्रत्येक संत सांगून जातो. आणि हे तंत्र हे ज्ञानरचनावादाचं जे तंत्र आहे ते तंत्र या पाठामधून आपल्याला काढता येऊ शकतं. आता आपण प्रत्यक्षात पाठाकडे जाऊया. पाठाचे मुद्दे हे पाहत असताना लेखकाचा परिचय झाल्यानंतर एक छोटासा परिच्छेद आलेला आहे. त्या परिच्छेदामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण त्याला प्रस्तावना म्हणू शकू. हा जो पाठ आहे ना हा पाठ एक लघुनिबंध म्हणूनही म्हटलं तरी चालेल. निबंधाचं लेखन कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण या पाठामधून आपल्याला मिळतं. निबंध लेखन आपण करायला घेतो तेव्हा आपण प्रस्तावना म्हणजे त्या विषयाचा सार देतो. विश्वाची सुखी व्हावे असं जेव्हा या ठिकाणी म्हटलेलं आहे तेव्हा या विश्वाची सुखी व्हावे ही कल्पना किंवा हा अनुभव हे कुणी म्हटलेलं आहे. चक्रधर स्वामींपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंतचा सर्व संतांचा उल्लेख या प्रस्तावनेमध्ये आलेला आहे. म्हणजे कोणकोणते संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे, भारतामध्ये होऊन गेलेले आहेत याचा उल्लेख आधी माहिती असला पाहिजे. संत बसवेश्वरांपर्यंत या ठिकाणी सांगितलेलं आहे. संत बसवेश्वरांचं अध्यापनही आपण केलेलं आहे, तुमच्या आठवणीत असेल. आणि ह्या संतांचं वैशिष्ट्य असं होतं की आज 21व्या शतकामध्येही जी गोष्ट निषिद्ध मानली जाते, बघा थोडासा विचार करून तुमच्या लक्षामध्ये येईल की ती गोष्ट त्या काळामध्ये संत बसवेश्वरांनी केलेली होती. जातीभेद खऱ्या अर्थाने नष्ट केला होता. पुढच्या परिच्छेदाकडे आपण जेव्हा येतोय तेव्हा संत ज्ञानेश्वरांचं पसायदान आणि त्या पसायदानातूनच आपण जातो ज्ञानेश्वरीकडे. शिक्षक मैत्रिणींनो लक्षामध्ये घ्या की संत ज्ञानेश्वरांची ओळख करून देताना म्हणजे संतांच्या कार्याची ओळख जेव्हा आपण या पाठाच्या द्वारे करून देणार आहोत तेव्हा प्रत्येक संतांची ओळख करून देणार आहोत. मग त्या संतांचा कालखंड जसा आपण पाहणार आहोत म्हणजे विद्यार्थ्यांना सांगणार आहोत.
कालखंडाची ओळख का करून द्यायची? तर कालखंडाच्या अनुषंगाने त्या काळामध्ये भाषा कोणती होती, कशी होती याचा परिचय आणि त्याचबरोबर त्या संतांच्या कार्याचा परिचय करून देत असताना कळत नकळत त्यांचं बालपण कसं होतं हेही थोडंसं आपण सांगणार आहोत किंवा त्यांनी ते अभ्यासलेलं असेल. परंतु ते बालपण जेव्हा त्यांना माहिती आहे, जे बालपण त्यांना माहिती आहे, ते बालपण जेव्हा ते सांगतील तेव्हा त्यांच्या जीवनामधल्या ज्या काही चमत्कारिक गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, सत्य घडलेल्या आहेत की कशा, याच्यापेक्षाही त्याच्या पाठीमागचं विज्ञानही आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि ते विज्ञान सांगत असताना त्यांच्या जीवनातील त्या घटनांपेक्षाही त्यांच्या कार्य त्यांच्या समोर आलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या समोर. कारण जेव्हा आपण घटनांकडे लक्ष देतो ना, तेव्हा कार्य थोडं पाठीमागं राहतं. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटना सांगत असताना भवानी मातेने त्यांना तलवार दिली आणि मग त्यांनी अफजल खानाचा वध केला. असं नाहीये. शिवाजी महाराजांच्या मध्ये असणारी जी ताकद आहे, ती ताकद परमेश्वरी ताकद होती का कशी होती? परंतु ती होती. ही जाणीव जेव्हा आपण करून देऊ, तेव्हा परमेश्वराने ताकद भरल्यानंतरच आपल्यामध्ये ताकद येते, हे नाही. ही जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. म्हणजे तुझ्यातली ताकद ओळख, ही जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून संतांच्या ह्या कथा, हे बालपण सांगत असताना त्यांचं कार्य अधिक पुढे यावं. मग कार्य सांगत असताना संत ज्ञानेश्वरांची जेव्हा आपण ओळख करून घेतोय, खूप काही असं बोलण्यासारखं आहे. म्हणजे किंबहुना आजही कुणी थांबलेलं नाही ज्ञानेश्वरांवर बोलण्यासाठी, ज्ञानेश्वरांच्या कार्याची ओळख करून देताना, आणि तरी सुद्धा ते अपूर्ण आहे. संतांचं साहित्य आणि संतांचे बोल कालातीत आहे हे तुम्हाला सांगायची मला आवश्यकता नाही. आजही, कालही ते होते, आजही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ते मार्गदर्शक ठरणार आहे. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्या समोर जो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी 16 वर्षाचा, 15 ते 16 वर्षाचाच आहे. विद्यार्थ्यांना जाणीव करून द्या की तुमच्या वयामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगासमोर ठेवला की जो आजही मार्गदर्शक ठरतो, किंबहुना तो जगायला शिकवतो. मग या 16 वर्षी आपण काय करतोय? हे केवढं महत्वाचं असं आयुष्य. खरं पाहिलं तर ज्ञानेश्वरी 60च्या पुढं वाचायला सुरुवात करतो आपण, पण ज्ञानेश्वरी वयाच्या 18व्या वर्षीच वाचली पाहिजे, हे खरं तर मलाही खूप उशिरा कळलं. कारण कसं जगावं आणि का जगावं हे संत ज्ञानेश्वर सांगून जातात. भगवद्गीता खचित सगळ्यांना माहिती असेल, पवित्र ग्रंथच आहे तो हिंदू धर्माचा. परंतु तो सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचं साधन किंवा नेण्याचा प्रयत्न किंबहुना नेला तो ज्ञानेश्वरांनी नेला. आता आपल्याला या पाठामध्ये सर्व विश्वची सुखी व्हावे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात 20व्या शतकामध्ये. परंतु हे विश्वची माझी घर याचं प्रत्यय प्रथम देतात ते संत ज्ञानेश्वर. पहा हा, बघा या ठिकाणी हे विश्वची माझे घर असं म्हटलेलं आहे. हे विश्वची आपले घर असा शब्द वापरलेला नाहीये. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा हा 8वीच्या पुस्तकामध्ये पाठ आपण अध्यापन केलाय, आठवत असेल सगळ्यांना. कारण वस्तू आपली म्हटल्यानंतर ती जेवढी जवळची वाटत नाही, तेवढी माझी म्हटल्यानंतर वाटते. आणि म्हणून इथं निमित्ताने आपण संतांची ओळख करून घेतोय, त्यांच्या कार्याची ओळख करून घेतोय. मुद्दामून तोच उल्लेख मी केला की वयाच्या 16व्या वर्षी ह्या विभूतीने हे एवढा मोठा महान ग्रंथ आपल्या समोर ठेवला. आपले विद्यार्थी या वयामध्ये काय करतायत याची त्यांना जाणीव करून द्यावी. म्हणजे तुम्ही चुकीचं करताय असं न त्यांना म्हणता, तुम्ही काय करताय याचं चिंतन त्यांना करायला भाग पाडावं. प्रस्तुत पाठामध्ये हे सर्व विश्वची सुखी व्हावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ओव्यांमधलं ही ओवी उचललेली आहे, ही काव्यपंक्ती उचललेली आहे पाठाचं शीर्षक देण्यासाठी. परंतु त्याचा आधार मात्र संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधून घेतलेला आहे. भगवद्गीतेमधील 12वा अध्याय, सर्व अध्यायांची आता मी ओळख करून देणार नाही, परंतु 12वा अध्याय मात्र सर्वसामान्यांसाठी प्रमाण मानलाय. कारण भक्तीचं महत्व, भक्त कसा असावा, कोणता भक्त प्रिय आहे परमेश्वराला, याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि ते वर्णन करत असताना भगवद्गीतेमधील 19वा श्लोक
तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. म्हणजे अद्वैत आणि समानता हे सांगत असताना संत ज्ञानेश्वरांनी या श्लोकाचं विवरण करताना 213व्या ओवीमध्ये ओवी आली पहा. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. सर्व विश्व सुखी व्हावे असं आपण जेव्हा म्हणतोय किंवा आपण म्हणतो म्हणण्यापेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत, तेव्हा आधी ते विश्व माझे घर आहे असं संत ज्ञानेश्वर म्हणतायत. म्हणजे शब्द माझं किंवा माझे हा शब्द आणि आपला हा शब्द हे विश्वची आपले घर असं म्हटल्यानंतर मला वाटतं पहा, प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील मगाशी मी उल्लेख केला, कदाचित ऐकला असेल तुम्ही, की वस्तू माझी म्हटल्यानंतर आपण जेवढं तिला जपतो तेवढी आपली म्हटल्यानंतर जपत नाही. कारण आपलं म्हटलं का जबाबदारी दुसऱ्यांची पण आहे असं गृहीत धरतो आणि दुसरं कोणीतरी करील असा विचार करतो. आणि म्हणून संतांनी सुद्धा शब्दांचा उल्लेख करताना किंवा शब्दांची निवड करताना समाजाला समोर ठेवणं, समाजाच्या भावना, समाजाची बुद्धी, समाजाची विचार डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. या ओवीने आणि पसायदानाने या पाठाची सुरुवात होते आणि किंबहुना चराचर आपण झाला. शेवटच्या परिषदामध्ये चराचर आलेला आहे, अवघ चराचर आले, निसर्ग आलेला आहे आणि त्या दोन्हींची सांगड घातलेली आहे. माणसामधला भेद तर ठीक आहे, परंतु संत ज्ञानेश्वरांनी निसर्गामधला भेद सुद्धा नको, प्राणी आणि मानव हा पण भेदाभेद नको. आजची वेगवेगळी उदाहरणं दिली ना तर खूप वेळ जाईल, पण अगदी काल घडलेली म्हणजे 2-3 दिवसापूर्वी घडलेली घटना कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, की गर्भवती हत्तीनीला तिचा कशा प्रकारचा छळ केला गेला हे सर्वांना ज्ञात आहे. त्या छळ करत असताना त्या व्यक्तीला नाही का वाटावं की तिच्यामध्ये सुद्धा ब्रह्म भरून राहिलेला आहे, ती आणि मी एकच आहे, ही जाणीव जर त्याला त्या क्षणाला जर झाली असती तर त्या हत्तीनीची तशी हत्या झाली नसती. ही जाणीव या वयामध्ये, ह्या 16व्या वयामध्ये, की जिथं शारीरिक वाढ होतीये, जिथं भावनिक वाढ होतीये, जिथं बौद्धिक वाढ होतीये, त्या याच्यामध्ये आपण जर करून दिली या पाठाच्या निमित्ताने तर ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्राचा परिचय करून देत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षामध्ये घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी, की अखंड बालपण त्रासामध्ये गेलं आणि ज्या समाजाने त्रास दिला, ज्या समाजाने वेदना दिल्या, त्या समाजासाठी संत ज्ञानेश्वर त्यांना माफ करून त्यांच्यासाठी पसायदान मागतायत. म्हणजे माफ करून पुढे जाणं हे संतांकडून शिकावं म्हणण्यापेक्षा ते आपल्याही आचरणात आलं पाहिजे, किंबहुना सुखी होण्याचा तो मार्ग आहे, ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. ही संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला करून दिलेली आहे त्यांच्या चरित्रात. म्हणजे संतांनी फक्त शब्द ओवले नाहीत तर ते कृतीत उतरवले. या पाठाच्या निमित्ताने पुढे आपल्याला त्यांच्या समकालीन जे संत आहेत ते संत भेटतात, ते म्हणजे संत नामदेव. पाठ्यपुस्तकामध्ये आलेली ज्या ओळी आहेत की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी, हे मागणं संत नामदेव करतायत. परंतु ते करत असताना त्या ज्या ओवी आहेत त्या अभंगामधल्या, त्यांची सुरुवात अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा. मी पुन्हा थोडंसं पसायदानाकडे जाईन की पसायदानामध्ये एक एक ओळ ज्ञानेश्वरांनी किती विचारपूर्वक मांडलेली आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, असं जेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा आपण तेवढीच ओळ लक्षात ठेवता कामा नये. कारण जो जे वांछिल असं म्हणत असताना तो वाईट मागणार नाही याची खात्री अगोदर ते करून घेतायत. अगोदर त्याच्यातला दुष्टावा जावं की जेणेकरून तो वाईट मागणारच नाही, ही भावना त्यामध्ये आहे. तसंच संत नामदेवांनी सुद्धा ह्या ठिकाणी मागताना आधी अकल्प आयुष्य त्यांच्या कुळाला प्राप्त हो. इथं कुळ म्हणजे एक विशिष्ट कुळ नाही, हे विश्वाचं कुळ मानलेले संत नामदेवांनी. आणि माझ्या म्हटलंय परत इथंही माझा शब्द आलेला आहे. ती जी जवळीक आहे ना, ती जवळीक संत नामदेवांनी निर्माण केलेली आहे. कल्पनेची बाधा नको आणि अहंकाराचा वारा लागायला नको, ह्या मागण्या केलेल्या आहेत.
म्हणजे मी सुरुवातीला जे तुम्हाला म्हटलं ना, संतांच्या कार्याची ओळख करून देताना अवघ्या 4 शब्दामध्ये आपल्याला करून देता येते. ती म्हणजे समता वर्तावी आणि अहंता खंडावी. अद्वैत निर्माण करायचं जर असेल, समता निर्माण करायची असेल, तर अहंकार नाहीसा व्हावा, असं सांगितले गेले. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत जेव्हा आपण येतो, संत एकनाथ मध्ये आहेत. या संत एकनाथांची ओळख तर खूपच गरजेची करून घेण्याची. कारण म्हणजे ते जर नसते तर संत ज्ञानेश्वर किंवा संत ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आपल्या पुढे आली नसती. असं जर मी म्हटलं तर मला वाटतं ते वावगं ठरू नये. कारण संत एकनाथांनी हे सगळं साहित्य आपल्या समोर आणलं पुन्हा निर्मिती करून. 1506 मध्ये संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या ज्या प्रती होत्या त्या प्रती शुद्ध करून घेतल्या. आता शुद्ध करून घेतल्या किंवा ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळाची ओळख किंवा समाधीस्थळ समाजासमोर आणण्याचं काम संत एकनाथांनी केलं. संत एकनाथांचं सर्व जास्त साहित्य कुणाचं जर असेल तर ते संत एकनाथांचं आहे. ज्ञानेश्वरी अधिक सोपी करून सांगण्याचं काम. म्हणजे पहा, भगवद्गीता सर्वसामान्यांना समजत नाही किंवा सर्वसामान्यांपर्यंत न्यायची परंतु संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत नामदेवांनी तो प्रचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही ठेवला, तर तो अखंड भारतभर, किंबहुना आजही कदाचित तुम्हाला माहिती असेल, किंबहुना माहितीच असेल असं मी म्हणेन, की पंजाब पर्यंत संपूर्ण भारतभर गेले. संत एकनाथांचं मंदिर महाराष्ट्रामध्ये असणं ही फार मोठी गोष्ट नाही, परंतु ते पंजाबमध्ये असणं आणि तो मोठा उत्सव साजरा होणं ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आणि त्याचप्रमाणे तो प्रसार आणि प्रचार जसा भारतभर केला, तसा पुन्हा एकदा हे साहित्य समाजासमोर आणि अधिक सोप्या पद्धतीने आणण्याचं काम संत एकनाथांनी केलं. त्याचबरोबर समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या शब्दातून संत एकनाथांनी केलेलं आहे. संत एकनाथांनी लिहिलेलं पत्र कदाचित तुम्ही जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. अवघं 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि हे म्हणजे परमेश्वराने लिहिलेलं पत्र भाविकाला आणि भाविकाने लिहिलेलं परमेश्वराला पत्र. हे जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की 100 वर्षाचं आयुष्य तुला दिलेलं आहे. त्या आयुष्यामध्ये तू काय काय केलं पाहिजे याची ओळख संत एकनाथांनी त्यांच्या कार्यातून करून दिलेली आहे. संत एकनाथांचं भारूड विद्यार्थ्यांना परिचित आहे, परंतु ह्या पत्राचा परिचय जर करून दिला ना, तर इंद्रिय आणि त्या इंद्रियांच्या अनुषंगाने आलेले जे षडरिपू आहेत, त्या षडरिपूंची ओळख आपल्याला विद्यार्थ्यांना करून देता येईल. संत ज्ञानेश्वरी म्हणतात, सर्व इंद्रिया माझी सेवा, तो भक्त माझा लाडका असतो, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मग सर्व इंद्रियांनी परमेश्वराची सेवा करून घेण्यासाठी त्या इंद्रियांमध्ये जो मोह निर्माण झालेला आहे तो नाहीसा झाला पाहिजे. आणि तो नाहीसा कसा करावा हे संत नामदेव सांगतात की नवविधा भक्ती त्यांनी आचरावी. आणि संत एकनाथ सांगतात की काय करतात ती इंद्रिय, त्यांनी काय केलं पाहिजे याची जाणीव संत एकनाथ करून देतात. संत एकनाथांनंतर या पाठामध्ये ओळख होतीये ती संत तुकारामांची. अगदी खूप म्हणजे ह्या संतांची ओळख करून देताना थोडेसे ज्ञानेश्वर म्हटलं की आपण नतमस्तक होतो. संत नामदेव म्हटलं की नतमस्तक होतो. संत एकनाथ म्हटलं की नतमस्तक होतो. परंतु संत तुकाराम म्हटलं की यांना गळा मिठी घ्यावी अशी भावना सहज निर्माण होते. कारण आपणच आहोत तिथे अशी भावना ह्या संतांची ओळख करून घेताना होते. कारण यांच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग आपला आहे असं वाटतं. लहानपण, बालपण हे सगळं जर आपण पाहिलं तर दुष्काळाचा प्रसंग संत तुकारामांनी पण अनुभवलेला आहे. त्या दुष्काळातून तेही गेलेले आहेत, परंतु त्यांनी आत्महत्या नाही केली. ही जाणीव संत तुकारामांच्या ह्या चरित्रातून विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे. कारण का, तर अध्यात्माच्या या मार्गामधून किंवा हे जे सुख आहे, ही जी आत्मिक ताकद जी आहे ती आत्मिक ताकद ह्या अध्यात्मातून संत तुकारामांना प्राप्त झाली. संत तुकाराम परमेश्वराकडे खूप लढीवाळ मागणं मागतात, कारण तेवढी जवळीक त्यांनी संत तुकारामांकडे केली. पहा, ज्ञानेश्वरीमध्ये भक्त कसा असावा आणि श्रेष्ठ भक्त कोण हे संत ज्ञानेश्वर सांगतात. संत नामदेव नवविधा भक्ती करायला सांगतात. संत एकनाथ त्या इंद्रियांनी ती भक्ती कशी करावी हे सांगतात. संत तुकाराम मात्र म्हणतात परमेश्वराला ती भक्ती तूच करून घे माझ्याकडून.
म्हणजे काय तर पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही आंधळा बराच मी. म्हणजे माझ्या डोळ्यांना काही वाईट पाहायला येऊ नको तर ती काळजी तू घे. निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करून ठेवी. एकतर चांगलं तरी ऐकायला येऊ दे नाहीतर मग कान तरी बधीर करून टाक. म्हणजे एकनाथांनी इंद्रियांचं कार्य काय आहे ते सांगितले आणि संत तुकाराम मात्र काय म्हणतायत परमेश्वराला की ती कार्य जी इंद्रियांची आहेत ना ती सगळी तू करून घे त्यांच्याकडनं. अशा प्रकारचा लढीवाळ भाव जो आहे ना तो भाव संत तुकारामांनी परमेश्वराशी जोडलेला आहे. तो आपल्याला जोडता आला पाहिजे. संत तुकारामांच्या अभंगामधून ते प्राप्त होत. प्रस्तुत पाठामध्ये संत संग देई सदा असं संत तुकाराम म्हणतात. ही जी ओवी आहे किंवा हा भाग आला आहे तो या अभंगामध्ये आला आहे. हेची दान दे गा देवा. सगळ्यांना हा अभंग पाठ आहे. तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आणि शेवटची ओळ मित्रांनो फार महत्वाची आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. खरं तर मोक्ष प्राप्तीसाठी म्हणून परमेश्वराची आराधना करायची किंवा भक्ती करायची असं संतांनी केलेलं नाही. संत मोक्ष नकोच म्हणतात. पुन्हा पुन्हा ह्या गर्भामध्ये आम्हाला घाला. हा मनुष्य जन्म प्राप्त करून द्या. किंबहुना संत तुकाराम म्हणतात की मला कुठल्याही जन्माला घाल. तू मला ओढाचं पाणी कर की जिथं संत येऊन पाय धुतील. अशा अनेक मागण्या केल्या. पण पुन्हा मला जन्माला घाल कारण पुन्हा तुझी सेवा करायची, ह्या संतांची सेवा करायची. वारकऱ्याची संपदा 8व्या याच्यापासून लाभलेले संत तुकाराम. किंबहुना संत तुकारामांनीच म्हटलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. आणि असा हा शुद्ध बीजाचा वारसा संत तुकारामांना लाभला. त्यांच्या 8व्या पिढीपासून वारकरी परंपरा चालू आहे. संत तुकारामांनी खऱ्या अर्थाने ती पुढे जिवंत केली. आणि असे संत तुकाराम आपल्याला ह्या ठिकाणी भेटतात. संत संग देई सदा. संतांचं सानिध्य लाभलं पाहिजे, त्यांचं संगती लाभली पाहिजे, म्हणजे आपल्या आचरणात आपोआपच बदल होतो. मातीसं फुलासंग मातीसही वास लागे असं आपण जसं म्हणतो तसं या वृत्ती आणि अशा वृत्तीची असणारी माणसं माझ्या सानिध्यामध्ये येऊ दे ही परमेश्वराकडे मागणी करतात. ही परमेश्वराकडची मागणी आपल्याकडे असली पाहिजे. आपण मागणी काय करतोय आणि संत मागणी काय करतात याचा विचार विद्यार्थ्यांना करायला लावावा. परमेश्वरा म्हणजे रिझल्ट आल्यानंतर मग देवाकडे जायचं, धाव घ्यायची, मला पास कर, मला एवढे टक्के पडू दे. या भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यापेक्षाही मला सानिध्य चांगलं प्राप्त होऊ दे, माझं मैत्र चांगलं असू दे, या मागण्या या ठिकाणी या पाठ्यपुस्तकामध्ये संतांचे ह्या ओव्या देऊन आपल्याला लेखकाने विचार करायला भाग पाडलेला आहे. या निमित्ताने पुढे संत भेटतात. संत तुकारामांच्या समकालीन असलेले संत रामदास. शक्तीचं महत्व सांगणारे. भक्ती श्रेष्ठ झाली, परंतु नेहमी भक्तीच पुरेशी पडते का? तर त्याच्याबरोबर शक्तीची पण आवश्यकता आहे. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो हा, येतो बोला मॅडम, ना, बोला, येतो. शक्तीची पण आवश्यकता आहे. प्रेम असून फक्त उपयोगीचं नाही, फक्त ज्ञान असून उपयोगीचं नाही आणि फक्त भक्ती असूनही उपयोगीचं नाही. प्रेम, ज्ञान आणि भक्ती ह्या तिन्हींचा संगम असला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आहे ती चौथी शक्ती. साने गुरुजींनी एक उदाहरण दिलं होतं पहा. आईचं उदाहरण दिलं होतं. आईचं आपल्या बाळावर नितांत प्रेम असतं, परंतु फक्त प्रेम असून उपयोग नाही. तो आजारी पडल्यानंतर त्याला काय औषध द्यायची याचं ज्ञान असलं पाहिजे. ते देण्यासाठी आणि त्याची सेवा करण्यासाठी तिच्याकडे शक्ती असली पाहिजे. आणि हे सगळं तिने भक्तियुक्त अंतकरणाने केलं पाहिजे. संतांनी आपल्याला ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रेम, ज्ञान, भक्ती आणि शक्ती. असा हा जिव्हाळा. संत नामदेवांनी प्रेमाने परमेश्वराला जिंकून घेतलं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाने परमेश्वराला जिंकून घेतलं. संत तुकारामांनी भक्तीने परमेश्वराला जिंकून घेतलं आणि संत रामदासांनी शक्तीने परमेश्वराला जिंकून घेतलं. आणि ही भावना आपल्याला संत रामदासांच्या याच्यामध्ये पाहायला मिळते. ही प्रार्थना आहे. संत
रामचंद्रांची प्रार्थना संत रामदास करतात. कल्याण करी रामराया जनहित विवरी तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. आता कदाचित तुम्ही म्हणाल की रामराया हा शब्द वापरलेला आहे आणि पुस्तकामध्ये मात्र देवराया आहे. शंका येतील, पण मूळ शब्द रामरायाचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये घेत असताना कुठल्याही एका धर्माचा उल्लेख त्यामध्ये होऊ नये म्हणून तो बदललेला शब्द आहे. अपराधी जन चुकतची गेले तुझा तुची सावरी कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसेवरी कोठे जावे काय करावे अरेंबिली बोहली दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी. आणि म्हणून हे रामराया तू यांचं कल्याण कर अशी मागणी संत रामदास या ओवीमधून देतात. आता यांचं कल्याण कर म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण कर का? फक्त भारताच्या जनतेचं कल्याण कर का? नाही, अवघ्या विश्वाचं. कारण फक्त आपण सुखी असून उपयोग नाहीये, शेजारचा पण सुखी झाला पाहिजे. शेजारचा जर सुखी नसेल तर आपल्या सुखाला अर्थ नाहीये. आपण सुखी असेल आणि त्याचं दुःख जर आपल्याला दिसलं तर आपण आपलं सुखही उपभोगू शकत नाही. इथे संतांनी भौतिक सुखांचा उहापोह केलेला नाही हे ध्यानी घेतलं पाहिजे. भौतिक सुख क्षणभंगूर आहेत, ती आज आहेत उद्या नाहीत, प्राप्त होतीलच असंही नाही. आणि म्हणून आध्यात्मिक सुख हे प्राप्त होणं आणि ते प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे संत रामदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे. संत रामदासांच्या नंतर भेटतात ते संत गाडगे बाबा, ज्यांना आई प्रेमाने ढेबू म्हणायची. सर्वांना परिचय आहे. पाठ्यपुस्तकामध्ये जी ओळ आलेली आहे, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने शक्तीने युक्तीने सुखी व्हावे. पहा इथेही उल्लेख आलेला आहे शक्ती, आणि अजून एक गोष्ट पुढे आली युक्ती. म्हणजे आपण एक एक पायरी पुढे जाऊ ना तसतसा आपल्याला एक एक गोष्ट एक ज्यादा प्राप्त झालेली आहे असं म्हणावं लागेल. हे प्राप्त होणं म्हणजे काय तर काळाप्रमाणे संतांनी त्यामध्ये बदल करून घेतला. संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये बुडती हे जन न देखवे डोळा असं म्हणतात. ज्ञानाची प्राप्ती नाही म्हणून हे समाजास आहे, आणि म्हणून अज्ञान नाहीसं करून ज्ञानाची निर्मिती करायची हा विचार केला. पुढच्या काळामध्ये जसजसा समाजामध्ये बदल होत गेला तसतशी संतांनी मागणी करताना विचारपूर्वक केली. संत तुकारामांनी संत संग द्या म्हटलेला आहे. संत रामदास या ठिकाणी त्यांना कळवळा जनतेचा आलेला आहे. त्यांचं विवरी असं म्हणतात ते की पोकळी भरून काढते. अज्ञानानं भरून राहिले परंतु ज्ञान मात्र रीतच आहे, आणि ते भरून काढायला संत रामदास सांगतात. आणि संत गाडगे बाबा मात्र म्हणतात स्वतःचा उद्धार करा. कसा करा तर प्रयत्नांचं ते महत्व सांगतात, शक्तीचं महत्व सांगतात, युक्तीचं महत्व सांगतात. आणि हे जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच तुम्ही सुखी होणार आहात, अवघं विश्व सुखी होणार आहे. ते सुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे तर पैसा निर्माण करावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करे. आणि तो उदास विचारे वेचे कसा करायचा ते संत गाडगे बाबा सांगतात. बघा ही सांगड कशी 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 सांगत आलेली आहे, घातली गेलेली आहे संतांची, की तो पैसा देवासाठी नका खर्च करू, तो शिक्षणाला द्या. कारण शिक्षणाच्या ह्या माध्यमातूनच आमचं अज्ञान दूर होणार आहे. मंदिरांचा भर करण्यापेक्षा जो छात्र हुशार असेल त्याला तो पैसा द्या. धर्मकृत्यासाठी पैसा खर्च करू नका, तो विद्येसाठी खर्च करा. शाळा हेच एक मंदिर आहे. पहा ना केवढी मोठी ताकद आणि केवढं मोठं जबाबदारी आपल्याकडे आहे. संतांनी शाळेला जर मंदिर मानलं असेल तर त्या मंदिरामधले आपण पुजारी आहोत आणि विद्यार्थी देव आहेत हे तुम्हीच नेहमी म्हणत असता. आणि त्या सद्भावे त्यांची पूजा करायची, उदारतेने त्या शाळेला देणगी द्यायची, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करायची. तिथून बाहेर पडल्यानंतर ह्या शाळेला विसरता कामा नये. आज जे काही तू निर्माण करतो आहे, जे काही तू प्राप्त करत आहे हे तुझ्या ह्या शाळेने दिलेलं आहे, ही जाणीव जाता जाता त्याला झाली पाहिजे. आणि त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं पाहिजे. तुझा उद्धार झाला, तुझ्या भावंडांचा तुला उद्धार करायचा आहे, आणि त्यासाठी
उत्तम व्यवहाराने जे धन तू जोडलेलं आहे त्यातला काही भाग या शाळेसाठी तू खर्च करावा, ही जाणीव या संत गाडगेबाबांच्या या ओवीमधून आपल्याला करून द्यायची आहे. आणि तो दाखला कसा कसा आलेला आहे त्याचीही जोडणी करून द्यायची आहे. संत गाडगेबाबांच्या नंतर आपल्याला भेटतात ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विश्व सुखी व्हावे किंवा अवघं विश्व माझं असं म्हणत म्हणत आपण येतोय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे. काय म्हटलं ह्या ठिकाणी? सर्व विश्वची व्हावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी. नेटका धर्म कुठलाही माना तुम्ही. संत नामदेवांनी नवविधा भक्ती सांगत असताना सर्वसामान्यांना सांगितलं आहे की मंदिरामध्ये जाऊन पूजा केली पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही कर्म सोडा असं पण नाहीये. तर फक्त नामस्मरण केलं, नामाचा जप, नामाचं महत्व नामदेवांनी सांगितलं. आणि ते नामस्मरण करत असताना कोणत्या धर्मातल्या देवतेचं करावं असा मुळीचाही उल्लेख संत नामदेव करत नाही. तुम्हाला जो धर्म, जो शब्द प्रिय वाटत असेल, ज्याचं नामस्मरण करावंसं वाटत असेल त्याचं करा. मग तो हिंदू धर्म असेल, तो मुस्लिम धर्म असेल, तो महानुभव पंथाचा असेल किंवा ते बायबल असेल, ते पुढे गुरु नानक साहेबांचा तो ग्रंथ साहेब असेल. नामस्मरण कुठलंही करा, फक्त नामस्मरण करा. आणि ही नेटकी दृष्टी धर्माची खऱ्या अर्थाने ही महत्वाची आहे. आणि ती नेटकी दृष्टी आपण प्राप्त करावी. आणि ती नेटकी दृष्टी म्हणजे काय? की सतत माझ्या मनामध्ये ह्या विश्वाला सुखी करण्याचा ध्यास असावा. मग तो कसा? तर सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट. मी दुसऱ्यांना सांगण्याच्या आधी ते माझ्या आचरणामध्ये उतरलं पाहिजे. याचे दाखले अनेक संतांचे आहे, अनेक समाजसुधारकांचे आहे, अनेक देशभक्तांचे आपल्याकडे आहे. खरं तर भारतीय भूमीमध्ये एवढं काही भरून राहिलेलं आहे की बाहेर डोकावण्याची गरजच नाहीये. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पावलावर आपल्याला भेटेल अशी आहे. आणि म्हणून व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक. फार सोप्या शब्दात सांगितले, मला त्याचा अर्थही सांगायची आवश्यकता नाही. कुटुंब व्हावे समाज पोषक, तैसेची ग्राम व्हावे राष्ट्र सहाय्यक, आणि राष्ट्र कसं तर राष्ट्र विश्व शांतीदायक असावं. बघा, स्वतः, कुटुंब, समाज, ग्राम, राष्ट्र आणि विश्व. नागरिक शास्त्रामधल्या ह्या निष्ठा कशा क्रमाने आलेल्या आहेत. आणि धर्माचं लक्षण काय आहे? तर त्याग, अहिंसा आणि सत्य. तुमच्यामध्ये त्याग दिसला तर तुम्ही धर्माने वागताय. तुमच्यामध्ये अहिंसा दिसली तर तुम्ही धर्माने वागताय. तुम्ही सत्याने वागत असाल तर तुम्ही धर्माने वागताय. अपरिग्रह ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य याचा अर्थ प्रपंचामध्ये पडणं नाही असा नाहीये. हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे जैन धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे. बुद्धांनी तर केवढा मोठा वारसा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं संत ज्ञानेश्वरांच्या आधी गौतम बुद्धांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी पुन्हा एकदा त्या पुढे आणल्या. ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि हेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. विश्वाचा घटक देश आहे, गाव हा देशाचा अंश आहे, आणि ह्या गावाचा मूळ पाया माणूस आहे. आणि म्हणून माणूस घडवायचा आहे, मानवता धर्म प्रस्थापित करायचा आहे. आणि शिक्षक मैत्रियांनो, त्या माणूस घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे. याची सतत जाणीव या पाठ अध्यापनाच्या वेळेस आपल्याला असली पाहिजे. असा तो घडवायचा आहे की त्याने फक्त त्याचा विचार न करता, देशाचा विचार न करता, अखिल विश्वाचा विचार करायचा. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रामध्ये असला तरी त्यांनी फक्त महाराष्ट्राचा किंवा फक्त भारताचा विचार नाही केला, तर विश्वाचा विचार केला. आणि तोच विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करत आहेत. असं मोठं ज्ञान आणि ह्या मोठ्या गोष्टी ह्या संतांनी आपल्याला दिल्यात, ही आपली भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आज ह्या अखिल विश्वाचं प्रतिनिधित्व कोण करत असेल तर तो भारत करतो. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि तो शेवटपर्यंत करत राहणार आहे. भौतिकदृष्ट्या आपण कितीही कमी असू द्या,
आपण ज्ञानाच्या दृष्टीने, विचाराच्या दृष्टीने प्रगल्भ आहे भारत. आणि ती जी ताकद आहे ना, ती अद्वैतची ताकद, ती आपल्याला ह्या विश्वामध्ये तरुण नेणारी आहे. ही जाणीव आपल्या विद्यार्थ्यांना करून द्यायची. परंतु ती तरुण नेण्यासाठी तुम्ही अगोदर सक्षम असला पाहिजेत. संतांनी सांगितलेल्या मार्गांवरून तुम्ही चाललं पाहिजे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. खरं तर हे चालणं जेव्हा ते समाजामध्ये पडतात ना, तेव्हा ती खूप अवघड गोष्ट जाते त्यांना. आणि मग त्यावेळेस त्यांच्या पुढे प्रश्न पडतो की अरे, आपल्याला तर असंच सांगितलं, समाजामध्ये तर असं दिसतंय. समाजामध्ये असं दिसणार आहे याची जाणीव त्यांना हे अध्यापन करताना करून दिली ना, तर हे आपल्याला सांगितलं आहे असंच असणार आहे. परंतु याला पार करून पुढे जायचे. म्हणजे किती संकट आली, किती समस्या आल्या ना, तर आत्महत्येचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही पाहिजे. कारण संकट तात्पुरते, ते निघून जाणार आहे. त्याला मोठ्या ताकदीने सामोरं जाण्याची, त्याच्यासाठी हवी माझ्याकडे शक्ती. कसं सामोरं जायचं, त्याच्यासाठी हवं माझ्याकडे ज्ञान. ते सामोरं जाताना कुणी दुखावलं तर जाणार नाही ना, त्याच्यासाठी हवं माझ्याकडे प्रेम. आणि अशा प्रकारचे संत तुकारामांना मंबाजी सारखे जसे भेटले, तसेच आजही भेटणार आहेत. पण कोणत्या युक्तीने त्यांना सामोरं जावं, याची जाणीव त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून जर दिली, तर हा संपूर्ण पाठ आपल्याला बोधक ठरणार आहे. असा संपूर्ण हा सार या पाठामध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे आणि अवघं विश्व सुखी होण्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, संत ज्ञानेश्वर पसायदान मागतायत, संत नामदेवांचे मागणं तोचे, संत एकनाथ मैत्रीभाव मागतायत, संत तुकाराम संत संगती मागतायत, रामदासांना जनहिताची तळमळ लागलेली आहे आणि गाडगे बाबा शिक्षणाचं महत्व सांगतायत. आणि वरील सगळ्या गोष्टी जेव्हा पूर्ण होतील, किंबहुना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ही जाणीव आहे की माझ्या ह्या सगळ्या संतांनी हे आजपर्यंत दिलेलं आहे आणि हे अवघं विश्व सुखी होणार आहे. आता हे परमेश्वरा, तू फक्त ह्या विश्वाच्या सुखाची मी तुझ्याकडे मागणी करतोय, कारण त्यासाठी सर्व काही प्राप्त होते. आणि मग शेवटच्या परिच्छेदाकडे जेव्हा आपण येतो, तेव्हा तिथं विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घातलेली आहे लेखकाने. आपल्याला नाही विज्ञानाला दूर करायचं, अध्यात्माला तर नाहीच नाही. 21वे शतक हे विज्ञान युग मानलं जातं. पावलात सुख प्राप्त केलीत आपल्याला विज्ञानाने. पण सुरेश भटांची माफी मागून मी थोडंसं बदल करून म्हणते की फिटे अज्ञानाचे जाळे झाले जीवन मोकळे, फिटे अज्ञानाचे जाळे झाले जीवन मोकळे, माझ्या जीवा न कळे सुख पुढती का पळे. हॅलो, आवाज येतोय? येतोय मॅडम, येतो मॅडम, येतो. सुख पुढती का पळे. ओके. विज्ञानाने जर सगळ्या गोष्टी जर निर्माण केलेल्या असेल, तरी पण आज माणूस सुखी का नाही? तो का आत्महत्या करतोय? तो का क्रूर बनलाय? विज्ञानाने हे सांगितलंय का करायला? डॉक्टर होमी भाभांनी अणुशक्तीचा अणूचा शोध लावला. तोच अणु संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये परमाणू म्हणून वर्णन केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचा जो उद्देश होता परमाणूच्या शोधाचा, तोच उद्देश डॉक्टर होमी भाभांचा पण होता. पण आज त्याच अणूची भीती आम्हाला का वाटतीये? आणि ती भीती दूर व्हावी म्हणून आम्ही आमच्याकडे परत प्रतिअणू निर्माण करतो. हे कसं आणि किती दिवस चालणार, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून आपण पुढे चाललं पाहिजे. भौतिक सुखांचा आस्वाद घेत असताना, त्यांचं सुख घेत असताना मी कुणाला दुखवत तर नाही ना, मी कुणाला पीडा तर देत नाही ना. याच्यामुळं टू व्हीलरवर बसून चाललेलं आहे, मोठ्या रुबाबाने चाललेला असतो, परंतु जोरात हॉर्न वाजवल्यानंतर त्या ध्वनीचा परिणाम माझ्या वृद्धांना होईल, माझ्या लहान बाळांना होईल, याचा विचार नको का? आणि हा विचार कधी येईल त्याच्यामध्ये? जेव्हा त्याच्यामध्ये अध्यात्म ठासून भरलेला असेल तेव्हा. अणूमधून मी अणुबॉम्ब तयार करणारे, ही वृत्ती नकोय. अणूचा शोध सुखासाठी आहे, अणुबॉम्ब करून कुठलं तरी राष्ट्र बेचिराग करण्यासाठी नाहीये. पुराणामधल्या गोष्टी कदाचित काल्पनिक असतील, परंतु थोड्याफार जर विचार केला की अश्वत्थामाने
ब्रह्मास्त्राचा वापर केला, परंतु अखंड दुःखामध्ये गेला तो. मग एकदा एखादी चूक केल्यानंतर आपण अखंड दुःखामध्ये जर जात असेल तर ती चूक करण्याच्या अगोदर कित्येक वेळा विचार केला पाहिजे की मी जे करतोय त्या करण्याचे परिणाम काय होणार आहे. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली गेली पाहिजे. आणि शेवटच्या परिच्छेदाकडे आपण येतोय. त्या परिच्छेद म्हणजे कदाचित तुम्हालाही वाटेल की अरे संतांचं कार्य सांगत असताना निसर्गाकडे कसे आला लेखक. परंतु एक लक्षामध्ये घ्या, तिथं खूप सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहेत. नदी खळखळ वाहत येऊन समुद्राला मिळते. पर्वतावरून जेव्हा ती येत असते तेव्हा पर्वत निश्चलपणे तिच्याकडे पाहतो. आणि समुद्राला जेव्हा ती मिळते तेव्हा समुद्र सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींसहित तिला आपल्यात सामावून घेतो. किती सुंदर उदाहरण त्या ठिकाणी दिलेले पहा ना. आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत ना, त्या व्यक्तींमध्ये असणारे चांगले गुण सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतील किंवा असतील ते पाहायला मिळतील, म्हणून आपण त्याच्याशी जोडले जातो. नंतर त्याच्यामध्ये काही दोष जर असतील तर मग आपण दूर होतो. ही गोष्ट बरोबर नाही. मी कुणाशी मैत्री करणार आहे तेव्हा त्याच्या सर्व गुणदोषासहित मी त्याला स्वीकारणार आहे, ही जाणीव असली पाहिजे. मैत्री भाव फक्त चांगल्यासाठी आणि वाईटासाठी असं नाहीये, ही जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून निसर्गाची उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहे. जो खांडावया घाव घाली लावणी जयाने केली तया एकची सावली वृक्ष देत असे, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटले. त्या वृक्षाकडे पाहिल्यानंतर अखंडपणे ताटकळत उन्हामध्ये उभा राहणारा तो वृक्ष गार सावली सर्व प्राणीमात्रांना देत असतो. अशी सावली आपण सगळ्यांना देऊ शकतो का? खळखळ वाहत पर्वतावरून वाहत येणारी ती नदी सगळ्यांना बरोबर घेऊन येते. एखादा खड्डामध्ये लागला तर त्याला मध्ये भरून मग ती पुढे जाते. एखादा दगड मध्ये आला तर त्याला बाजूला करून नाही तर त्याला विळखा घालून ती पुढे जात असते, पण ती थांबत नाही. निसर्गातल्या प्रत्येक घटकामध्ये परमेश्वर भरून राहिलेला आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या आणि त्यांना निसर्गाकडे घेऊन चला. ह्या निसर्गाकडे घेऊन चालल्यानंतर पर्यावरणाचं संरक्षण आणि हे आजचं जग याची सांगड घालता आली पाहिजे की जी संतांनी आपल्याला घालून दिली. पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव करून दिली. ही जाणीव आपल्याला या पाठामधून करून द्यायची आहे. आणि म्हणून शेवटचा परिच्छेद येतोय तो निसर्गाकडे येतोय. कारण अखिल विश्व म्हणजे फक्त मानवी घटक नाही, तर अखिल विश्व म्हणजे चराचरामधला भरलेला प्रत्येक घटक, जो मूर्त स्वरूपामध्ये तुम्हाला डोळ्यांनी दिसतोय तो पण, आणि जो अमूर्त स्वरूपामध्ये तुम्हाला डोळ्यांनी दिसतोय तो पण. अशा सर्व विश्व सुखी व्हावं अशी अपेक्षा या मार्क प्राप्त करून देत असताना ह्या पाठातली भाषिक सौंदर्य स्थळ आपण शोधली पाहिजे. आणि काही ठराविक अशी फक्त मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवते पहा. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे. संत तुकारामांचे अनेक बोल विचार झालेले आहेत, सुविचार झालेले आहेत. म्हणजे संत तुकारामांचे विचार सुविचार झाले. अनेक मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असाध्य ते साध्य करीत असाय, असं अशा प्रकारच्या अनेक ओव्या या आपल्या समोर आलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आल्या. पाठ्यपुस्तकामध्ये एक छान उल्लेख लेखकाने केलाय की माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्व कल्याण शक्य आहे. आणि तो मानवता धर्म प्रस्थापित झाला पाहिजे. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर विचारलं कोण दिसतो तुम्हाला पर्वतामध्ये या ठिकाणी, याचं उत्तर जर विद्यार्थ्यांना आलं तर आपल्या पाठाची सार्थकता झाली. म्हणजे बापाची भूमिका आणि मुलांकडे पाहण्याची दृष्टी ही त्यामधून आपल्याच्याच रूपाने आपण त्या पुढे जर दिली तर ती अधिक चांगली होईल. वेळ थोडा आहे म्हणून मी पुढे जाते. काही सामासिक शब्दही पाठामध्ये छान आलेले आहेत, त्याचाही उल्लेख या भाषिक सौंदर्य स्थळामध्ये करून द्यावा. पुढे जेव्हा आपण मूल्यमापनाकडे जातो, जसं 1ली ते 9वी पर्यंतचा सगळ्या अभ्यासक्रमाचा सार या पाठामध्ये आलेला आहे. 10वीच्या पुस्तकातल्या सर्व पाठांचा सार या पाठामध्ये आलेला आहे. तसाच मूल्यमापनाचा सुद्धा सार आपल्याला ह्या पाठामध्ये पाहायला मिळेल.
गद्य अ आणि आ तर आहेचे काही प्रश्नच नाही. परंतु पद्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेले जे संतांचे अभंग आहे, ते संतांच्या अभंगामधून काव्यसौंदर्याची ओळखही आपण त्यांना करून देऊ शकतो. काव्यसौंदर्य म्हटल्यानंतर त्याची रसग्राही भावना त्या अभंगामधून चेतवली गेली पाहिजे, की ज्याला रसग्रहण करता आलं पाहिजे. अभंग म्हटल्यानंतर रचनेचा हा प्रकार विद्यार्थ्यांना उलगडून आपल्याला दाखवता आला पाहिजे. कारण काव्याचे जे प्रकार पडतात, तो कालखंडानुसार पडणारा प्रकार आहे, आशयानुसार पडणारे प्रकार आहेत आणि रचनेनुसार पडणारे प्रकार आहेत. अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त आणि छंदवृत्त या माध्यमातून रचना पुढे गेलेल्या आहेत काव्याच्या. संत, पंत, तंत, नव आणि आधुनिक, आधुनिक आणि नव अशा प्रकारे कालखंडाप्रमाणे काव्य गेले. आशयाच्या प्रमाणे म्हटलं तर नाट्यगीत, भावगीत, चिंतन गर्भ कविता अशा यांनी ते काव्य गेलेलं आहे. मग अभंग कुठल्या कुठल्या याच्यामध्ये बसतो? आता आपल्याला गद्यामध्ये हा प्रश्न विचारायचा नाहीये, परंतु भाषिक समृद्धीच्या अंगाने आपल्याला ती ओळख करून देणं गरजेचं आहे. स्थूल वाचनामध्ये जसं सर्व वीरांगणांचा कोलाज केलेला आहे, तसं ह्या सर्व संतांचा कोलाज करू शकतो आपण या पाठाच्या द्वारे. उपयोजित लेखनामधला तर प्रत्येक भाग आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो. पहा, पत्रलेखनामध्ये आपण या अनुषंगाने घेऊ शकतो की शिक्षकांचे अभिनंदन करणारे पत्र. संत साहित्याची ओळख या विषयावर व्याख्यानासाठी संबंधित व्यक्तीला म्हणजे त्याच शिक्षकांना तुम्ही आमंत्रित करू शकता. संत साहित्याचे प्रदर्शन आयोजित केले आहे त्याची जाहिरात तयार करा. आणि निबंध लेखनामध्ये हॅलो हॅलो बोला ना, हा, आवाज येतो प्रकाश मॅडम. चौगुले कोण आहे? प्रकाश चौगुले, माईक बंद करा ना. हा, तो आवाज येतोय. आणि निबंध लेखनामध्ये तिन्ही प्रकार आपण या पाठाच्या द्वारे हाताळू शकतो. प्रसंग आहे, वैचारिक आहे आणि आत्मकथन आहे. कदाचित आत्मकथनाचा जो विषय दिलाय ना मी तुम्हाला, तो कदाचित चुकीचा वाटेल, कदाचित म्हणत्या, पण खोलवर विचार जर केला तर तो बरोबरही वाटेल. वर्गातील झाडूचे आत्मकथन आपल्याला निबंधाचे विषय देताना त्या विद्यार्थ्याच्या परिसरामधील आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींच्या याच्यातून द्यायचा आहे, की जो दररोज पाहतो आहे. वर्गामध्ये असणारा, वर्ग झाडणारा तो झाडू त्याच्याशी काय बोलते, या झाडूच्या अनुषंगाने गाडगेबाबांपर्यंत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत त्याने जावं, ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आणि ते स्वच्छतेचा महिमा, शिक्षणाचा महिमा किंबहुना स्वच्छतेचा महिमा, आणि तो स्वच्छतेचा महिमा भगवद्गीतेपर्यंत जातो, श्रीकृष्ण चरित्रापर्यंत, की सत्यभामेने नरकासुराचा वध केला. दिवाळीमध्ये आपण तो महिमा सगळा सांगतो. ती स्वच्छता तेव्हापासून तर आजतागायत आलेली आहे. एवढा कालखंड त्या विद्यार्थ्यांना जवळून प्राप्त व्हावा अशी अपेक्षा आहे. ज्ञानरचनावादी तंत्र आता तुमच्या लक्षात आले असेल की आपण कोणकोणती तंत्र वापरू शकतो. म्हणजे अध्यापन पद्धतीचा या पाठाचा अध्यापन करत असताना जी तंत्र आहेत, विद्यार्थी स्वतः ज्ञानाचा निर्माता आहे हे ज्ञानरचनावाद सांगतो. तुम्ही फक्त मार्गदर्शकाची, सुलभकाची आणि समन्वयाची भूमिका पार पाडायची आहे. मग ती कशी पार पाडता येईल? तर अगदी सुरुवातीपासून जे मी तुम्हाला सांगितलं की प्रकल्प करून आणायला सांगा, आधी प्रकल्प करायला सांगा, कारण संतांची ओळख त्यांना झालेली आहे. त्याच्यावर प्रश्न विचारा, कारण संतांची ओळख त्यांना झालेली आहे. आता फक्त काय भाग राहिलेला आहे का त्या सर्व संतांचं कार्याबाबत तो काय विचार मांडतोय, त्याचं मत काय आहे. म्हणजे तिथं स्व अभिव्यक्ती आली, स्वमत आलं. एवढीच फक्त बाब आपल्याला ह्या पाठाच्या द्वारे त्यांची आजमावायची, त्यांचं मूल्यमापन त्यामधून करायचे. आणि ह्या बाकीच्या याच्यातून तर ते आपण करू शकतो. ते प्रभावी अध्यापन झाल्यानंतर ह्या गोष्टी जर त्याला प्राप्त झाल्या किंवा तो त्या आत्मसात करू शकल्या, तर मी असं म्हणेन, म्हणजे कदाचित ते वावगं ठरेल, परंतु ते अध्यापन सर्वश्रुत झालं किंवा चांगलं झालं असं मी समजेन. परी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विनवितो असो. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या या शब्दातून सांगितलं, मीही तेच म्हणते. आतापर्यंत जे काही मी लढिवाळ शब्द तुमच्या पुढं मायबाप श्रोत्यांसमोर मांडले, त्याच्यामध्ये काही कमी पडलं असेल तर पूर्त करून घ्या, आणि काही जादा झाला असेल तर ते बाजूला ठेवा, अशी विनंती करून मी माझ्या आजच्या ह्या पाठाला पूर्णविराम देते.
सर्वांना खूप खूप धन्यवाद. अहमदनगर अध्यापक संघ आणि सर्व उपस्थित माझे शिक्षक मैत्री सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर अतिशय थोडस सुंदर. तांत्रिक अडचणीमुळे थोडस लेट झालं, परंतु अतिशय सुंदर असं विवेचन आपलं आहे. आणि सगळ्यात शेवट आम्हाला जो आवडला मॅडम, की आपण मूल्यमापनाचा जो भाग शेवटच्या 10 मिनिटांमध्ये खास विद्यार्थ्यांकरता जे घेतला, ते आतापर्यंत आमच्याकडनं बऱ्याच वेळा तो राहून जायचा आणि तो वेगळेपण आपलं निश्चित जाणवलं. अतिशय शांत रसामध्ये, मधुर अशा रसाळ अशा वाणीमध्ये आपण आम्हा सर्व श्रोत्यांना ते मंत्रमुग्ध केलं आणि त्या एका वेगळ्याच विश्वात आपण घेऊन गेलात, की ज्या संत साहित्यावरती भारतीय संस्कृतीचा पाया आहे. अगदी आपण गौतम बुद्धांपासून तर आता अलीकडल्या संतांपर्यंत दाखले आपण दिले. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत.